नागपुर के अजनी पुलिस थाना क्षेत्र के हद में आने वाले चंद्रमणि नगर में हुई एक बड़ी चोरी की वारदात को पुलिस ने महज कुछ ही घंटों में सुलझा लिया है। आपको बता दें कि एक सुने घर का ताला तोड़कर चोरों ने करीब 2,30,000 रुपए के सोने के जेवरात और कीमती सामान पर हाथ साफ किया था। पुलिस के मुताबिक घर के मालिक किसी कार्यक्रम और निजी काम से बाहर गए हुए थे, तभी इस वारदात को अंजाम दिया गया। पुलिस ने त्वरित कार्रवाई करते हुए सीसीटीवी फुटेज और गोपनीय सूचनाओं के आधार पर 2 नाबालिगों को हिरासत में ले लिया। बता दें कि आरोपियों को शराब पीने की लत है, जिसके कारण आरोपियों ने इस चोरी को अंजाम दिया है। आगे की जांच अजनी पुलिस कर रही है। पोलीस ठाणे अजनी इथे नंदिनी अमित भुंगाडे राहणार चंद्रमणी नगर यांनी पोलीस ठाणे येऊन इथे माहिती दिली की ते संगीताच्या कार्यक्रमाकरिता 22/3/2026 ला बाहेर गेले होते आणि तसेच त्यांची सासू ऍडमिट असल्यामुळे त्यांचे पती सुद्धा बाहेर गेलेले होते आणि दुसऱ्या दिवशी त्यांनी येऊन 23 तारखेला येऊन बघितले असता त्यांचं घराचा मुख्य दरवाजाचा कुलूप तुटून घरातील सामान पूर्ण अस्तव्यस्त होतं आणि जवळपास 10 मौल्यवान वस्तू 2,30,000 त्याच्यात सोन्याचे दागिने, मंगळसूत्र, अंगठ्या, सोन्याची नथ, गोफ, लॉकेट असं सगळं चोरीला गेलं होतं। तर पोलीस ठाणे अजनी येथील तपास पथकाने त्यात मुख्यतः पोपनी सिद्धांत मस्के, त्यानंतर पोलीस हवालदार मनोज नेवारे, पोलीस हवालदार प्रकाश गाडेकर, पोलीस हवालदार अतुल टिकले, पोलीस अंमलदार राहुल शिंदे, पोलीस अंमलदार अविनाश चंगोले व पोलीस अंमलदार स्वाती सह या लोकांनी सदर गुन्ह्याचा तपास हा व्यवस्थितरित्या सुरू केला। सीसीटीव्ही वगैरे बघितले, त्यानंतर त्यांना सदर सीसीटीव्ही मध्ये काही मुलं दिसले, तसेच त्यांना गोपनीय माहिती मिळाली की काही मुलं हे ग्राउंड मध्ये बसलेले आहेत आणि ते आपसात ऍक्टिवा गाडीवर बसलेले आहेत आणि आपसात ते चर्चा करत आहेत की काही सोन्याच्या वस्तू विकायच्या आहेत। अशा माहितीवरून पोलीस ठाणे अजनी येथील तपास पथकातील सर्व अधिकारी व अंमलदार हे नमूद ठिकाणी गेले व तिथे गेले असता हे विधी संघर्ष बालक होते आणि यांच्या ताब्यात एक ऍक्टिवा गाडी होती आणि उल्लेखनीय म्हणजे सदरची ऍक्टिवा गाडी ही सुद्धा पोलीस ठाणे कपिलनगर येथील अपक्रमांक 48/25 मध्ये चोरीची होती आणि त्याचप्रमाणे तपास पथकाने सदर या दोन्ही जे विधी संघर्षग्रस्त बालक होते यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून व्यवस्थितरित्या त्यांना धैर्याने आणि व्यवस्थितपणे त्यांना विचारपूस करून चौकशी केली असता त्यांनी या गुन्ह्यातील अपक्रमांक 136/26 मधील संपूर्ण मुद्देमाल 100% दिलेला आहे आणि तपास पथकाने कौशल्याने सदर विधी संघर्षग्रस्त बालकांकडून संपूर्ण मुद्देमालाची रिकव्हरी व पोलीस ठाणे अजनी येथील अपक्रमांक 48/26 कलम 303(2) मधील ऍक्टिवा मोटरसायकल सुद्धा रिकव्हर केलेली आहे। तसेच मी सर्व अजनी हद्दीतील जनतेला व त्याचप्रमाणे सर्वांना एक आवाहन करू इच्छितो की लोकांना हा गैरसमज आहे की लहान बालके जे गुन्हा करतात त्यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाई होत नाही, पण नवीन कायद्यानुसार आता असं झालेलं आहे की लहान बालक जे अशा प्रकारच्या कोणत्याही गुन्हा करतात आणि त्या गुन्ह्यात संलिप्त असतात तर त्यांच्यावर BNSS मध्ये एक विशेष कलम देण्यात आलेला आहे। त्यानुसार या बालकांचे जे पालक आहेत त्यांच्या आई वडिलांवर प्रतिबंधक कारवाई होते आणि त्यांच्याकडून बॉन्ड लिहून घेण्यात येतो। त्यामुळे यानंतर सगळ्यांनी याबाबत दक्षता घ्यावी आणि त्यांच्या आई वडिलांवर ही कारवाई होईल याबाबत मी सगळ्यांना एक सांगू इच्छितो। याबाबत सगळ्यांनी नोंद घ्यावी। बालक हे ताब्यात मिळालेले आहे आणि सदर कारवाईमध्ये 2,30,000चा संपूर्ण मुद्देमाल हा जप्त करण्यात आलेला आहे। सदर चोरी करण्याच्या मागचं मुख्य कारण म्हणजे हे जे विधी संघर्ष बालक आहेत यांचं कोणी आई वडील वगैरे नाही आहेत, आत्याकडे राहतात, दोघांची तशीच परिस्थिती आहे आणि हे नशेच्या आहारी गेलेले आहे। त्यामुळे ते मुख्य नशेच्या याच्यासाठी त्या लोकांनी हा गुन्हा केल्याचं निष्पन्न होत आहे।